महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठं पाऊल. अमरावतीत महिला मुक्ती मोर्चाचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा आणि याच मंचावरून नव्या पक्षाची घोषणा. भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष अमरावती शहरातील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा 14वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेल्या 14 वर्षापासून महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेने यंदा आपल्या प्रवासात नवा टप्पा गाठला आहे. या कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे औपचारिकरित्या पक्षात रूपांतर करत भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेला उपस्थित कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या हस्ते झालेत. यावेळी अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी तसेच दिलीप गणोरकर आणि संपादक विजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यभरातून महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम दरम्यान समाजकार्य आणि पत्रकारितेत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष अशोक खरात, प्रदेश अध्यक्ष संगीता वाघ तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात आघाडी घ्यावी असा संदेश दिलाय. गेल्या 14 वर्षाच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला. महिलांच्या सशक्तीकरणाकरिता संघटित शक्ती किती महत्वाची आहे याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. आता नव्याने स्थापन झालेला पक्ष राजकारणात काय भूमिका बजावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.